सरदार बाळासाहेब आंबेडकर आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। ए नरेंद्र तू दलिंदर कब देगा सिलेंडर, ए दलिंदर तू नरेंद्र कब देगा सिलेंडर, दलिंदर नरेंद्र दलिंदर मराठी हे नरेंद्र, अरे हे नरेंद्र, हे नरेंद्र, हे नरेंद्र, नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर। रस्त्यावर चुली पेटवून सरकार विरोधात संताप। वंचित बहुजन आघाडीकडून आज राज्यव्यापी आंदोलनाचा जोरदार एल्गार सोलापुरात पाहायला मिळाला। पूनम गेट परिसरात कार्यकर्ते आणि महिलांनी भर रस्त्यावर बसून थेट चुली पेटवल्या आणि भाकऱ्या तयार करत सरकारचा निषेध केला। घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशा घोषणा देत आपला रोष व्यक्त केला। आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग दिसून आला। रोजच्या स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नसल्याने पुन्हा चुलीवर यावं लागत असल्याची तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली। या अनोख्या आंदोलनातून सरकारला तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। हे आंदोलन केवळ प्रतिकात्मक नसून सर्वसामान्यांच्या वाढत्या अडचणींचं जिवंत चित्र असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। यावेळी वंचितचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, सचिव अनिरुद्ध वाघमारे यांच्यासह महिला आघाडीतील नेत्या व कार्यकर्ते उपस्थित होते। व्हिडिओ पूर्ण पहा। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेचा लाभ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेचा लाभ मोदीच्या नावानं तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे की पंतप्रधानांनी जेवायला यावे इथं। बोलताना भाकरी खायला आम्ही आमंत्रित करत आहोत पंतप्रधान मोदीला। पारंपरिक जेवण भाकर चटणी खायला परत एकदा आम्हाला चुली समोर बसवल्याबद्दल आभारी आहे पंतप्रधानांचे। आम्हाला परत एकदा चुली समोर बसवल्याबद्दल ह्या पंतप्रधानांचे आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे मोदीचे आभार आम्हाला चुलीवर स्वयंपाक करायला लावत असल्याबद्दल। आदरणीय दानव पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाठिंबा चुलीवर भाकरी करून खायचं वेळ आले आम्हाला। रांगेत उभा राहून आमच्या लेकरांच्या परीक्षेला सुद्धा आम्हाला सोडायला जाता आलं नाही। रांगेत उभा राहून आमच्या लेकराचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो। नरेंद्र नरेंद्र नरेंद्र, अरे नरेंद्र
ए नरेंद्र, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. ओके. वंचित बहुजन आघाडीचा. ए नरेंद्र, ए नरेंद्र, ए नरेंद्र, ए दलिंद्र, ए नरेंद्र, ए नरेंद्र, ए दलिंद्र, ए नरेंद्र. वंचित बहुजन आघाडीचा, प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांचा, प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांचा. सुजात दादा आगे बढ़ो. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी सांगितलं होता की सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांना नम्र विनंती, त्यांचं आरोग्य बिघडत आहे. आवाज जोरदार यायला पाहिजे. त्यांनी सबसिडी वगैरे तयार करून सगळ्यांच्या घरात सिलेंडर पोहोचवलं, पण आता सध्या हे सिलेंडर पोहोचलेला नाही. फक्त 21 दिवसाची केवायसी असताना, 21 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळत असताना ह्यांनी 25 दिवस केलेले आहेत. 25 दिवसांनी गॅस मिळत नाही. महिला रांगेत थांबून थांबून थकत आहेत. परीक्षेचा काळ आहे, विद्यार्थ्यांना परीक्षेला पाठवायचं का गॅसच्या लाईनीत थांबायचं महिलांनी, अशी कसोटी महिलांची वाढत आहे. आणि ह्याची सगळी जबाबदारी नरेंद्र मोदीची आहे. नरेंद्र मोदींनी विचार न करता घेतलेल्या निर्णयाचा फटका आमच्यासारख्या महिलांना पडत आहे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, महिलांचं नुकसान होत आहे. आता चुलीवर स्वयंपाक करण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे आम्ही आज इथं चूल पेटवून हे आंदोलन करत आहोत. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर. नरेंद्र मोदी साहेबांना स्वतःचं घरदार नाही आहे, स्वतःला बायको लेकरं नाही आहेत, तर तो देशाचा काय विचार करणार आहे. अरे इराण इराकचं युद्ध चाललेलं आहे. पाकिस्तानच्या वेळेस त्यावेळेस इराण इराकचे अध्यक्ष काय म्हणले की काश्मीर हा भारताचा भाग आहे. त्यांनी आपली बाजू घेतली होती. आता तू तिथं जाऊन अमेरिकेत जाऊन मोदी मुजरा करा लागला, त्यांच्या तालावर तू नाचा लागला आणि देशातल्या लोकांना तू वेठीस धरा लागला. तुला थोडं तरी काहीतरी भान पाहिजे. महिलांना तू सगळं मोफत केला सिलेंडर वगैरे, पण आता महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत. त्याच्या विरोधामध्ये आमचं वंचित बहुजन आघाडी, बाळासाहेब आंबेडकर आणि आमचे सर्व महाराष्ट्रातील लोक आम्ही रस्त्यावर उतरून नरेंद्र मोदी साहेबांचा विरोध करणार आहोत.